ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीतल्या जंतर मंतर इथे सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज मौन आंदोलन करणार आहेत. अण्णा हजारे अहिल्यानगरमध्ये हे मौन आंदोलन करतील. त्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या वाडिया पार्क येथील महात्मा गांधी स्मारक परिसरात तयारी करण्यात आली आहे. या आंदोलन स्थळाला प्रतिकात्मक नगरचं जंतर मंतर असं नामकरण करण्यात आलंय. आढावा घेतलेला आहे आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज अहिल्यानगरच्या वाडिया पार्क येथील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याच्या समोर मौन आंदोलन करणार आहे. आपण जर बघितलं तर दिल्ली येथे सुरू असलेल्या जंतर मंतर या ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून ते हे आंदोलन करत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती हे आंदोलन होत असताना वाडिया पार्क येथे ज्या ठिकाणी ते आंदोलन करत आहेत त्याला नगरचे जंतर मंतर असं प्रतिकात्मक नाव जे आहे तर ते देखील देण्यात आलेलं आहे. 11 ते 1 वाजेपर्यंत खरं तर हे आंदोलन होणार आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर या ठिकाणी तयारी जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. खरं तर सरकारनं संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जे आहेत तर त्या प्रश्न जे आहेत ते सोडवले पाहिजेत, दडपशाही करायला नको अशी भूमिका जी आहे अण्णांनी मांडलेली होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र देखील लिहिलेलं होतं की लोकशाहीमध्ये संवादाऐवजी दडपशाही नको असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि आज आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे 11 ते 1 या वेळेमध्ये मौन आंदोलन करणार आहेत आणि या मौन आंदोलनानंतर अण्णा हजारे हे नेमकी काय भूमिका घेतात, त्यांचा पुढचा पाठिंबा जो आहे तो कसा असतो या जंतर मंतरच्या आंदोलनाला हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर. या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. थोड्याच वेळात पुढचे महत्त्वाचे अपडेट्स प्रज्ञासोबत पाहत राहा एबीपी माझा.